इम्प्रेस केलं फ्लॅटून खेळ. नव्या मॅचला आपण प्रारंभ करू, परंतु मागच्या मॅचचा आपण चांगला आनंद घेतला. द गेम इज ऑन. वी ऑल आर वॉचिंग SPL सीझन 1. निश्चित नितेश चांगला उल्लेख केला. त्या फलंदाजीचं कौतुक का असेल माहिती का, समोर तेवढी ताकदवान गोलंदाजी होती आणि त्या ताकदवान गोलंदाजी समोर ती फलंदाजी केली गेली. स्लोवर वन, गुगली, बाउंसर, अस्त्र तो तेरे भारी है पर अनुभव से भरा बल्ला मेरा अब भी सब पे भारी है. असं काही चित्र आपल्याला मैदानात बघायला मिळालं. क्या बात आहे. कालच्या दिवसामध्ये येस पहिलाच बॉल इनसाइड आउट आकाशच्या बॅटमधून आलाय. हा पहिला चौकार. हा बॉल सरळ समांतर रेषेमध्ये. दिस इज आउटस्टँडिंग, सुपर, मॅग्निफिसंट स्ट्रोक. द वे ही हिट द बॉल, टाइम क्लास लिहिलं होतं आकाश या नावाचं आणि आलेला हा अजून एक सलगचा दुसरा चौकार. तिसरा. 4 4 4 ना धावसंख्या 12 वर. अजून एक, यावेळेला बॅकफुटवरनं जागा बनवली, बॉलला खेळून काढले, स्वीप कवा. अजून एक चौकार. डिझल एक्स फॅक्टर बॅटिंग. 4 चेंडू 4 चौकार. स्वप्नील आता मात्र स्वतःशी करावा लागेल हा संवाद. सेल्फ इन्स्टिंक्ट न करावं लागेल त्याला कमबॅक, पुनरागमन. हा बॉल लोड फुल टॉस ऑन साइड. इट्स अ क्लीन हिट. वाव. एक्स फॅक्टर इन अ टीम. ऑस्ट्रेलियन मॅक्सवेल टाइप ऑफ बॅटिंग आपल्याला पाहायला मिळतीये. नाव आहे आकाश. 5 चेंडू 5 चौकार आलेत. शेवटच्या बॉलवर चौकार येईल का? ऑफ ड्राइव्ह, ऑन ड्राइव्ह, स्ट्रेट ड्राइव्ह, लेट कट. सुपर मॅग्निफिसंट बॅटिंग अफलातून. जबरदस्त खेळ, खेळातलं सौंदर्य, खेळातलं गमक, खेळातली ब्युटी, फलंदाजाची दाहकता, त्याची आक्रमकता, शॉटचं सिलेक्शन, हँड हिटचं कोऑर्डिनेशन आणि काय आज खेळलाय. 5 चेंडू 5 चौकार 20 धावा. आकाश सोबतीने तो युग. हा ही बॉल लेग स्टिकला होता. डिफेन्सिव्ह अप्रोच, फलंदाज बाद होईल का? हो. क्रिकेटमध्ये एक गोष्ट ही फार महत्वाची असते. बॉल बॉडी बॅलन्स ढासळला. फलंदाज परतत असताना शॉर्ट बीज क्रीज राहिले आणि पहिल्या विकेटचं पतन सुंठी वाचून खोकला गेलाय. आकाश 5 चौकार ठोकून बाद झालाय. एकविरा आई तो डोंगरावरी हे एक ट्रॅडिशनल सॉन्ग आहे. अग्री कोल्यांची कुलदेवी डीजे मास्टर सादर करत असताना आपण थोडी चर्चा करतो. SPL सीझन 1 ज्या स्पर्धेची चर्चा संपूर्ण नवी मुंबई होत असताना आपल्याला पाहायला मिळतीये. SBL कमिटीच्या माध्यमातून झालेले एक जबरदस्त आयोजन, त्यांच्या माध्यमातून हे व्यवस्थापन, या स्पर्धेचे मुख्य प्रणेते, स्पर्धेचे मुख्य आधारस्तंभ, ज्यांच्या कल्पक बुद्धिमत्तेने या स्पर्धेला पहिल्या पर्वामध्ये लॉन्च केलं, ओमकारजी माने साहेब, त्यांचा आपण मनापासून आपण आभार आणि कौतुक करूया. बॉल पुन्हा एकदा
बॅकवर्ड्स रिजन मध्ये गेलाय, जिथे आपण पाहताय की डी बॅकवर्ड पॉइंट मध्ये फिल्डर होते. फुटवर्क चांगलं आपल्याला पाहायला मिळालं. मगाशी फलंदाजी करत असताना 5 चौकार फुलातून बॅटिंग परफॉर्मन्सेस आपल्याला पाहायला मिळालं. वेगाचं उत्तर वेगानं त्यानं दिलं. 5 चौकार आले पहिल्या षटकामध्ये. धावसंख्या या एका धावसंख्येच्या सोबतीनं आपल्याला पाहायला मिळते 21 या आकड्यावर 21. हा बॉल पुन्हा एकदा फुल टॉस फेकलाय. पंचांचा अपडेट आला की हा नो बॉल आहे. धावसंख्या 1 न पुढे जात असताना पाहायला मिळेल ती 22-22. एक्झॅक्टली काय करायला हवं, एक विकेट त्या विकेटच्या शोधात असतील. ती विकेट जर का आली तर मॅचमध्ये थोडंसं पुनरागमन करतील. बॅटिंग करणारी टीमला थांबवावं लागेल. थांबवतील का, हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला ड्राईव्ह केला. फिल्डर आहेत स्वप्नील, टीमचं कॅप्टन कर्णधार. सर सेनापती, कमिटमेंट तुम्हाला द्यावी लागेल. 100% एफर्ट्स द्यावे लागतील. एक जिगरबाज खेळाडू मैदानामध्ये उतरलाय. नाव आहे युग. मागच्या काही मॅचेसमध्ये कॅपिटलाइज त्याला करता आलं नाहीये. आता तो कॅपिटलाइज करेल का, या मॅचला पुढे घेऊन जाईल का? हो, स्वीप केलाय एका पायानं. बॉल अडवण्याचा प्रयत्न अँडी आणि ही मिसेस बाय इंचेस. ॲब्सोल्यूट फेल आपल्याला पाहायला मिळालेला चौकार. डीजे फलंदाज युग, त्याच्या बॅटमधनं पहिला चौकार आला. रणसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये 28. हा फुलटॉस बॉल, इथेही चौकार. जिगरबाज, जितका आक्रमक तितका संयमी. चेंडूवरची त्याची नजर आणि चेंडूकडे बघण्याचा त्याचा नजरिया मिळालेला हा चौकार. खाल्यानंतर धावसंख्या आपण पाहिली तर आता बंटीनं या षटकामध्ये फक्त 2 चौकार बहाल केलेत. रणसंख्येचा आलेख आपण जर का पाहिला तर एकूण धावसंख्या 33 या आकड्यावर 33. अजून या षटकामधील चेंडू शिल्लक असतील 1. 12 मध्ये किमान 34 म्हणजे एक चांगली धावसंख्या. एज लागलाय, बॉल गेला मागच्या बाजूला. पुन्हा एकदा अँडी येतील, बॉलला उचलतील. एकच मिळणार आहे. 1+1 2 धावा मिळाल्या. एक नोची आणि एक धावून काढलेली धाव. 2 रणसंख्या पोहोचली आहे. 11 चेंडूंच्या अखेरीस 35 या आकड्यावर 35. लेग ब्रेक केलाय, गॅप शॉट सिलेक्शन. बॉल गेलाय बाउन्स बॅक होऊन पायानं अडवलाय. आपल्या टीमसाठी 3 धावांचं एक बचावात्मक सेफ आपण प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला, जिथे 3 धावा अडवल्या गेल्या. रणसंख्या आपण पाहिली 1 पुढे जात असताना 2 षटकांच्या अखेरीस 1 बाद 36. डीजे हा बॉल 1 गजा मिळणार आहे. धावसंख्या 1 पुढे जाईल 37 वर 37. नेक्स्ट मॅच जी आहे अर्थातच आपण थोडी पूर्वसूचना त्या टीमला देणार आहोत. जितक्या फास्ट तुम्हाला मैदानामध्ये येता येईल तितक्या फास्ट येण्याचा प्रयत्न करा. हा बॉल पुन्हा एकदा मिळेल. 1-1 धावसंख्या पुढे जाईल, पोहोचेल. आपल्याला पाहायला मिळते 38 वर 38. फलंदाज युग सलामीला गेला आणि चांगला किल्ला तो अजूनही लढवतोय. नाव आहे युग. 2 चौकार 2 सिंगल 10 या आकड्यावर तो खेळ करतोय. ट्रिगर मोमेंटला तो परफेक्ट उभा राहिला. पुढे गेले, स्टेप आउट झाले, बॉलला फुल टू स्पीक केलाय. ऑन साइडला जी पॉवर जनरेट करायची होती ती पॉवर मात्र जनरेट करता आली नाही. गोलंदाज अखिलचं आम्ही कौतुक करू. अखिलनं कालच्या दिवसामध्ये एक षटक फेकलं होतं, त्याच्यामध्ये जबरदस्त मोठी धावसंख्या त्याने बहाल केली होती. आणि शेवटच्या टप्प्यामध्ये स्वप्नीलचा अफलातून खेळ
2 चेंडूमध्ये 2 चौकार हवे असताना खरं तर मॅचला फिनिश केलं फलंदाज काल अफलातून सामना रंगला अमरदादा. खरं तर पहिले 4 चेंडू 3 चौकार ठोकले. स्वप्नीलनं मॅचला क्लिअर केलं. 2 मध्ये 8 धावा असं इक्वेशन राहिलं, तो बाद झाला. अक्षय गेला आणि त्यांना 2 चेंडूमध्ये 2 चौकार ठोकत मॅच जिंकवली. चेंडू शिल्लक असतील 2. येस, 2 बॉल्स टू गो. स्विच केलाय, फिल्डर आहेत तिकडे, बॉलला अडवतील. तोवर मात्र ही एकच जा मिळणार आहे. धावसंख्या आपण पाहताय 41 या आकडावा 41. महत्वाचा सामना आहे, त्यामुळे कोणत्या तरी एका खेळाडूला मॅच विनर बनवावं लागेल. मॅच विनिंग खेळ कोणतासा खेळाडू करेल. यावेळेला चूक झाली, चूक आणि चुकीचा भुर्दंड. धावा मिळाल्या 1+4 5. हा बॉल ऑन साइडला ड्राइव्ह केलाय. टॅप अँड टॅपिंग क्रिकेट 4 डीजे. अमरदादा, जागतिक क्रिकेटमध्ये मॅच विनर्स भरपूर कमी आपल्याला पाहायला मिळालेत. त्याच्यापैकी एक नाव म्हणजे युवराज सिंग, त्याच्यामध्ये एक नाव हार्दिक पांड्या, महेंद्रसिंग धोनी, जॅक कॅलिस, मायकल बेवन. त्याच्यामध्ये कुमार संगकाराचं सुद्धा नाव आहे. त्याच्यामध्ये आपण विराट कोहलीचं नाव आपण घेऊया. आज टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर फॉर्मॅट कोणताही असू द्या, कोणत्या तरी एका खेळाडूला मात्र मॅच विनरची भूमिका ही सांभाळावी लागेल. कारण त्याचं असं आहे, कारण मॅच विनर तुमच्याकडे जर का असतील तर मॅच जिंकण्याची प्रॉबॅबिलिटी ही तुमच्याकडे वाढत असते. आणि हा बॉल नो आहे, त्यामुळे फलंदाजाला संधी मिळणार. धाव मात्र एकच मिळणार आहे. रणसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती आत्तापर्यंतच्या प्रवासामध्ये 61, 61, 51, 51 करेक्शन 51 ऑन अ बोर्ड नाव. पुढे आले, स्टेप आउट झाले, बॉलला क्लिक केलाय, नी बेंड वेट ट्रान्सफर आणि पॅडल स्वीप केलाय, चौकार. स्वीप केलं बॉलला आणि 4 धावांचा चौकार आपण पाहिलाय. लेग ब्रेक अगेन्स्ट द स्पिन. हा बॉल पुन्हा एकदा आपण पाहिला तर अजून एक धावा ऍड होईल. रणसंख्या 56, 56. चौथं षटक प्रगती बतावर आहे. चौथं षटक म्हणजे हाणामारीचं षटक, चौथं षटक म्हणजे आक्रमकतेचं षटक. चौथं षटक, या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा येत असतात आणि या षटकामध्ये जास्तीत जास्त आक्रमण होत असं. किती धावा येतील? डायनामाइट बॅटर ऑन अ स्ट्राइक मिस्टर अजय. हाही बॉल फुल टॉस घेतलाय, पिक केला ऑन साइडला. मिस्टर मिक स्ट्रोक आहे स्वप्नील टीमचे कॅप्टन. बॉलला ग्रिप करते, लेट्स क्विक सिंगल. धावसंख्या 57, 57. कसं असतं धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 57, 57. टार्गेट सेट होईल. 3 चेंडू शिल्लक असणार आहेत. अगोदरच स्विचचा फटका सजवायचा होता. प्रीमेडिएटेड स्ट्रोक, नो बॉल +4, 5 धावांचा पंजा. एफर्टलेस क्लासिकल बॅटिंग. बॉल पुन्हा एकदा स्विच, क्विक फायर. आणि इथे सुद्धा एकदा मिळणार. ऋतिक आहेत. ऋतिकचं कॉन्ट्रीब्युशन या टीम मध्ये चांगलं राहिलंय.
बॅकवर्ड रिजन मध्ये टीमचे कॅप्टन सार्थक सोबत आपण पाहत आहे. फिल्डिंगचं सेटअप चांगलं राहिलंय. गोलंदाजी करत असताना मात्र तो तितका दमखम आपल्याला पाहायला मिळाला नाहीये आणि खूप कमी खेळाडू असतात जे टेक्निकली आणि टॅक्टिकली साऊंड असतात. सेन्सिबल बॅटिंग बाय बॅटर अजय. अजून एक चौका. टोटल स्कोर 67. 67 धावा. अजय आणि युग शेवटचा एक चेंडू शिल्लक असणाऱ्या टार्गेट सेट होईल. 67 धावा मिळेल. 1 मिळतील, 2 मिळतील, 3, 4 की मिळेल विकेट. असा हा टेनिस बॉल क्रिकेट. हा पुलटोस बॉल पिक केला ऑन साइडला. फिल्डर आहेत, जज करतील. 1 मिळेल, स्वतः घेऊन येतील. धावसंख्या झाली 68 आणि काढायचे आहेत ते 69. नेक्स्ट मॅच मध्ये आम्ही टॉस साठी कॉल करू. तत्पूर्वी जरूर आपण फिल्डिंग टीमला लगेच सांगूया, अपडेट करूया की लवकरात लवकर फिल्डिंग सेटअप करून घ्या आणि ओपनिंग पेन बॅटिंग टीम आपण लवकर पाठवा प्लीज. गोलंदाजाचा रनवे बघा, जबरदस्त 7 ते 8 पावलांचा रनअप आहे. जलद गतीनं बॉल फेकलाय स्ट्रेट टू द फिल्डर हँड अँड इट्स अ वेल सेफ. चेंडूवरची नजर, हातांची ओंजल आणि बॉल टिपलाय. इट्स अ डॉट बॉल. व्हेरी गुड स्टार्ट फ्रॉम बॉलिंग टीम. गणेश कांबळे दादांचं इथं शुभागमन. वेलकम वॉर्म हार्टेड. SPL शौर्य प्रीमियर लीग 2026 सुवर्ण पर्व आपण आज अनुभवतोय. अपोलो हॉस्पिटलच्या आमचे सपोर्ट स्टाफ, त्यांचे आम्ही मनापासून आभार आणि कौतुक करू. एकंदरीतच शालिनी मॅडम आणि आरती मॅडम पेक्षा डॉक्टर जर लावलं तर त्यांनाही बरं वाटतं बघा. ते हसले जातात. ते सांगतात की आम्हाला थोडी ऊर्जा हवी आहे, कारण क्रिकेट आणि त्यांचा फार तसा संबंध नाही आहे, डायरेक्ट रिलेशन नाही आहे. त्यामुळे
कधी कधी आपण थोडंसं सेन्स ऑफ ह्युमर क्रिएट करण्याचा प्रयत्न करतो. सातत्यानं एअर कंडिशन्स रूम्समध्ये काम करत असताना आता मात्र धूल खाऊन इथे स्टेजवर बसतायत आणि आमाचा आवाज ते सहन करतायत. इट्स ऑल अबाउट सॅक्रिफाईस. बॉल यावेळेला पॅडल स्वीप केलाय, सुपर जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न आणि मिळालेला हा अथर्व कॅप्टन नॉक चौकार. 1+4 पंजाब. गोलंदाजाकडे स्पीड आहे, परंतु लाईन खराब असेल तर मात्र त्या गतीचा वापर फलंदाज त्यांच्या मतीनं वापरतील, कारण क्रिकेट हा बुद्धी चातुर्याचा खेळ आहे. इथे ताकदीपेक्षा तुमच्या टायमिंगला महत्व आहे. खांदा मनगट पुरेपूर वापर इथे केलाय. परफेक्ट एक्झिक्युशन ऑफ द पेस. अजून एक सलग well delivered by the bowler, well judged by the batter, and well picked, well lofted over the deep mid wicket region. Back to back boundaries. Azunek, how's that is the appeal? Umpire stays mum at his place. Yela dot ball. योग गेलेत श्रीकांत कडे. श्रीकांतला सांगतायत की वेल डन, तू करू शकतोस. आणि तू करू शकतोस या एका वाक्यामध्ये बरंच काही दडलंय. प्रत्येकाला वेली प्रेरणेची गरज असते आणि ती प्रेरणा कुठून येते? ती प्रेरणा इथूनच येते. क्रिकेट इज अ गेम ऑफ कॉम्प्लिमेंटिंग इच अदर. काहीही झालं लढत राहायचं. लढावंच लागेल. हो, नशीब रुसलं की मग किती रुसेल याचा नेम नाही. नशीब मग ती किती हसेल याचाही नेम नाही. बॉल विकेट किपरचा अंगाचा वेध घेतला. बॉल अगदी सरळ हातामध्ये होता. वलन घेतला. वलन घेणारे चेंडू आणि वलन घेणारे रस्ते हे धोकादायक असतात. तेच पाहायला मिळाल्या 4 धावा. टोटल स्कोर 15. 15 धावा. शेवटचा बॉल. 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 balls to go. C for chase, C for challenge, C for commitment, C for class दाखवावा लागेल. बिकॉज C रिप्रेझेंट्स क्रिकेट. हा बॉल डायरेक्ट हिट करण्याची संधी. श्रीकांतचं ॲग्रेशन, श्रीकांतचं स्पीड, श्रीकांतला कंट्रोल दाखवावा लागेल. श्रीकांतला ठाऊक आहे ध्येय गाठायचंय तर प्रतिस्पर्धी संघ तितक्याच ताकदीचा आहे. प्रयत्न जिकरीचे करावे लागतील. लढत राहावं लागेल. जरी काही चेंडू वाईट गेले तरी लढत राहावं लागेल. काही चेंडू नो गेले तरीही लढत राहावं लागेल. आपल्या क्षेत्ररक्षकाने काही चुका केल्या तरीही लढत राहावं लागेल, कारण ही स्पर्धा आहे खरं तर त्या जिद्दीची आणि साक्ष आहे त्या जिद्दीची. तुम्हाला जिंकणं इतकं सोपं नाहीये. घणाचा घाव सोसल्याशिवाय तलवारीला धार ही येत नसते. टाकीचे घाव सोसल्याशिवाय दगडाला देव पण येत नसतं. जितके घाव तितकी चमक, तितकी चकमक. आणि चकमक. अजून एक अपील झाली आहे. पंच सांगतायत की आम्ही आता DRS सुद्धा घेऊ शकत नाही, कारण आपल्याकडे ती टेक्नॉलॉजी नाहीये. बॉल डॉट. धावसंख्या 16. वाजव. या स्पर्धेसोबत पहिल्या पर्वामध्ये जोडल्यानंतर मात्र एक वेगळा अनुभव आला युवराज. सुवर्ण पर्व आहे, पहिलं पर्व आहे. या पहिल्या पर्वामध्ये मोठा थाटमाट, या पहिल्या पर्वामध्ये मोठं आयोजन, या पहिल्या पर्वामध्ये मोठी चर्चा. आज या व्यासपीठावर नुकतंच ज्यांचं शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळतंय. युवकांना सोबतीनं घेऊन जाणारा चेहरा, युवकांना जोडणारा चेहरा, युवकांना सोबत ऋणानुबंध जोडणारा चेहरा म्हणजे या स्पर्धेचे दमदार आयोजक, शौर्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष, फाउंडर प्रेसिडेंट, अर्थातच
ओमकारजी माने साहेबांचे इथे शुभागमन आपल्याला पाहायला मिळतंय. शौर्य प्रीमियर लीगच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्पर्धेचे प्रणेते त्यांचं आपण करूया सहर्ष मनस्वी स्वागत आणि त्यांच्या वतीनं आपण करूया स्पर्धेसोबत जोडले गेलेले सर्व समीक्षक रसिक प्रेक्षक या सर्वांचं सहर्ष स्वागत. कहीं पे निशाना कहीं पे निगाहे, धोनी धावत सुटला होता तो सांगतोय की बाद आहे. आता तुम्हाला बादच हवा असेल ना, पंच निर्णय देतील. पंच काय निर्णय आहे? रिव्ह्यू. पंच सांगतायत की मगाशी तुम्ही आम्हाला आता दमवला, आता आम्ही तुम्हाला दमवतोय. बरोबर ना? आता हे पंच आमच्याकडे आलेत, ते मगाशी तिकडे होते, ते सांगतात की आम्ही रिव्ह्यू घेऊ, आम्ही रिव्ह्यू घेऊ. आता ते आतमध्ये गेले, ते सांगतात आता आम्ही रिव्ह्यू घेऊ. अब हमारी बारी है. बघूया आपण एक्झॅक्टली रन आउटच्या साह्यानं कसं आपण एक्झॅक्टली काय आपल्याला पाहायला मिळतंय. इट्स OUT आउट, फ्रेम मध्येच नव्हते. लेग बाय रन ऍडेड इनटू द एक्स्ट्राज. ही धाव गोलंदाजीच्या अकाउंट मध्ये ऍड होणार नाहीये. ही धाव संघाच्या एकूण धावसंख्येमध्ये ऍड होताना आपल्याला पाहायला मिळेल. रणसंख्या पाहायला मिळते ती 17 ऑन अ बोर्ड नाव. धावसंख्येत चेस करायची 18 धावांचं टार्गेट आहे. 69 टू विन. हा बॉल नो बॉल आहे. टॅप केलं बॉल. बॉल गेला डीप मिड ऑफ मध्ये. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरमध्ये फिल्डर येतील, बॉलला उचलतील. एक धाव मिळणार आहे. फिल्डर आपल्याला पाहायला मिळालं अजयनं खेळ करत असताना शेवटच्या काही 2 चेंडूमध्ये 2 चौकार त्यानं ठोकले आणि सामन्याला चांगली कलाटणी दिली. 69 धावांचं एक चांगलं टार्गेट सेट झालंय. किशोर आलेत बॉलिंग ट्रॅकवर. ऑफ ब्रेक केला बॉल विथ स्पिन, अगेन्स्ट स्पिन खेळून काढले. एका बाजूनं पळत धावत सुटले होते बेधुंद आणि विकेट डाऊन, रन आउट. यश मोरे आणि यश भिशे यांचा संघ बाद झाल्यानंतर आपल्याला फॉलिंग स्वीप तितकी पाहायला मिळाली नाही, एक्सेप्ट चेतनचा खेळ वगळता. आज खऱ्या अर्थानं जे फलंदाज मैदानामध्ये उत्तरेत अथर्व, त्यांच्याकडे स्किल चांगली आहे, त्यांच्याकडनं असे फटके पाहायला मिळतील जरूर. परंतु क्रिकेटिंग स्ट्रोकसाठी तो ओळखला जातो. क्रिकेटिंग शॉट्स त्याच्या बॅटमधनं आपण सातत्यानं पाहिलेत. यस, आणि धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 2 षटकं. खिरीस टोटल स्कोर 1 न पुढे गेलाय. 20 धावा 20. अमरदादा, तुम्हाला एक प्रश्न जर का आम्ही विचारला की क्रिकेटमध्ये सर्वात सुंदर फुटवर्क कोणत्या खेळाडूचा होता, तर काय उत्तर येईल? सर्वात सुंदर फुटवर्क. आणि या प्रश्नाचं उत्तर जर का द्यायचं झालं तर मला असं वाटतं की कॅरेबियन किंग ब्रायन लारा, त्याचा फुटवर्क अतिशय आकर्षक होता. तो जेव्हा खेळायचा त्याचा तो खेळ बघण्याची एक वेगळी मजा होती. जागेवरनं पिक करण्याची त्याची क्षमता. त्यानंतर अजून एक खेळाडू त्याच टीम मधला शिवनारायण चंद्रपाल, आपण त्याही गोष्टीची थोडी चर्चा करू. गोलंदाज कालच्या मॅच मधला मॅन ऑफ द मॅचचं नामांकन, आणि त्यानं फार छान सांगितलं की या स्पर्धेला आम्ही 100 पैकी 100 गुण देऊ. आता गोलंदाज तो आला अमोल आणि त्याच्यावर चढवला हल्ला चौकार. डीजे 24 उलटा फुलटा अल्टी पलटी बॉल कल्टी चौकार.
बॅटर नेम इज अथर्व वाडकर. अथर्व स्मॉल साइज डायनामाइट, छोटा फटाका बडा धमाका. 2 चेंडू 2 चौकार त्यानं ठोकलेत. इनिंग मध्ये आतापर्यंतच्या प्रवासामध्ये 4 चौकार त्यानं ठोकलेत. 19 धावा त्याच्या बॅटमध्ये निघाल्यात. रणसंख्या टोटल आपण पाहताय 28. हा बॉल लेग स्टिकला होता, पायांवर अदलतोय. फिल्डर आळे तिकडे श्रीकांत. श्रीकांतची मॅच मध्ये इन्व्हॉल्वमेंट फार छान आहे आणि असे खेळाडू मैदानामध्ये तुमच्यामध्ये असायलाच हवेत. मगाशी आपण मुकेशचा उल्लेख केला, त्या अगोदर आपण बंटी दादांचा उल्लेख केला, त्या अगोदर आपण चेतनचा उल्लेख केला आणि यश भिशे, यश मोरे हे 2 खेळाडू सातत्यानं आपल्याला त्यांची इन्व्हॉल्वमेंट क्रिकेटच्या खेळामध्ये त्यांच्या टीममध्ये सातत्यानं एक चांगली पॉझिटिव्ह सकारात्मकता असणारे खेळाडू आहेत. आणि जेव्हा ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये सर्व खेळाडू एकत्र उतरतात ना, तेव्हा मात्र क्रिकेटच्या टीमचं, क्रिकेटच्या खेळाचं मॅग्निट्यूड, इंटेन्सिटी एक वेगळ्या लेवलवर आपल्याला पाहायला मिळते. वी ऑल आर टॉकिंग अबाउट ग्रामीण टेनिस क्रिकेट. ऑन साइडला ड्राईव्ह केला, अलॉंग द ग्राउंड बॉल गेलाय, जमिनीला घरंगलत. ही एकच धाव मिळणार. 2 चेंडू शिल्लक असतील, धावसंख्या झाली ती आतापर्यंत 30. 2 balls टू गो. हाय रेटेड प्लेअर अथर्व वाडकर क्षेत्ररक्षणाची पाहणी करतोय. ट्रिगर मोमेंटला तो उभा आहे. समोर अमोल. हा फुलटॉस बॉल पिक केलाय. खराब क्षेत्ररक्षण, चुकीचा भुर्दंड, देखना फटका, आलेला चौकार. जबरदस्त आहे, फॉटलेस बॅटिंग. याही वेळेला हा बॉल सांगतोय स्वतःला की चूक झाली माझ्याकडनं. 4 मिळाल्या असत्या पण 5 मिळाल्या. नशिबात काहीतरी वेगळंच आहे. ओ हो, देव मागतोय, नाही माणूस मागतोय काय, 1 डोलाने देव देतोय 2 डोले. मला ती लाकूड तोडाची आठवण झाली गणेश दादा. त्याची लाकूड तोडाची ती धावसंख्या किती, 39. त्याची नाही का कुराटी पाण्यात पडते, मग खालून देव येतो, मग तो विचारतो ही सोन्याची तुझी आहे का. अरे म्हणायचं ना हो. गणेश दादा मी असतो तर मी हो म्हणालो असतो. देव आहे, देव कधीच तुम्हाला त्रास देत नाही, देव क्षमा करतो. आणि देवाने विचारलं होतं, नंतरही आला चांदीची आली, तो बोलतो नाही ही पण नाही माझी. मग नंतर कुठली, युवराजला माहिती असेल, ब्रॉन्झ लोखंडाची काढली, मग तो म्हणतो हा हीच माझी आहे. मग टायटल असं आहे की तिन्ही त्याला बक्षीस मिळाल्या, पण तथा कधी ते फिक्टिशियस, बरोबर ना. चला आपण मॅचकडे थोडंसं फोकस करूया. कदाचित तसंच कायचं दृश्य मैदानामध्ये पाहायला मिळालं. चौकार जर का गेला असतं तर 4 मिळाल्या असत्या, परंतु ओव्हर अजून 4 ऍड मिळाल्या, म्हणजे धावसंख्या टोटल या बॉलवर मिळाली 5 पंजा. रणसंख्या झाली 39, 39. मॅचचं कॉन्सन्ट्रेशन थोडं फेल झालं फिल्डिंग करणाऱ्या टीमचं. न्यू बॉल, बॉलिंग ट्रॅक, षटक क्रमांक 4 अंतिम अखेर निर्वाणीचं फायनल षटक. नेम इज मिस्टर मर्फी. समोरे अथर्व वाडकर. मर्फी, काल जे काही घडलंय त्याला विसरून आज तुम्हाला खेळ करावा लागेल. पहिलाच बॉल आउटसाइड द ऑफ स्टिक. अंपायर सेज इट्स अ व्हाईट बॉल कॉल. व्हाईट बॉलनं धावसंख्येमध्ये होईल भर. धावसंख्या झाली 40. अमरदादा, काही फलंदाज एफर्टलेस क्लासिकल बॅटिंगसाठी ओळखले जातात, काही स्फोटक खेळी करणारे, आणि काही फलंदाज त्यांचा मोस्ट इम्पॅक्टसाठी ते ओळखले जातात. काही फलंदाज असे असतात त्यांची नॅचरल हिटिंग ॲबिलिटी असते. काही फलंदाज असे असतात ना ते स्टायलिश असतात, शैलीदार असतात. काही फलंदाज क्विक फायर फ्यू. काही फलंदाज भरपूर रेअर असतात, विराट कोहली सारखे, जे टेक्निक साठी वापरले जातात. आणि आता टेक्निकल खेळ मात्र न करता आक्रमकता तुम्हाला स्वीकारावी लागेल. 6 चेंडूमध्ये बऱ्याच धावा हव्यात. 28 धावा, धावांचा डोंगर उभा केलाय. 6 गेंदे 28 रनों की जरूरत. इक्वेशन सोपं आहे का तर नाही, परंतु प्रयत्न तुम्हाला करावे लागतील. आता 5 चेंडू आणि 24 धावा. मॅच मध्ये एक्झॅक्टली पहिल्या इनिंग मध्ये जर का आपण पाहिलं गेलं तर बऱ्याच धावा बहाल केल्या. काही गोलंदाजाकडनं चुक्या झाल्या, फुलटॉस बॉल गेले, क्षेत्ररक्षकांकडनं काही चुका झाल्या. बॅटिंग चांगली झाली आणि बॅटिंग चांगली करत असताना आपण पाहिलं 68 धावा, 69 धावांचं मोठं टार्गेट उभं केलं. युगला एक संधी मिळाली, त्या युगनं त्या संधीचं सोनं केलं आणि त्यानंतर त्यानं खरं तर त्या इनिंगला कॅपिटलाइज केलं. कॅपिटलाइज केल्यानंतर धावांचा डोंगर उभा केला. अजयने त्याला चांगली साथ दिली, फिनिशिंग टच त्यानं दिला आणि धावसंख्या उभारली 68. 69 धावांचं मोठं टार्गेट होतं. 6-28 असं इक्वेशन असताना पहिला चौकार आलाय. आता 6-24 असं इक्वेशन आहे, 5-24 असं इक्वेशन आहे. हा बॉल वाईड आहे, त्यामुळे आता मात्र चर्चेत राहणारं हे नाव मर्फी
मैदानामध्ये कशा प्रकारची गोलंदाजी करेल याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. प्रॉबॅबिलिटी अशी म्हणतीये की मॅच बॅटिंग करणाऱ्या टीम कडून थोडी पास ऑन झाली आणि फिल्डिंग करणाऱ्या टीम कडे झुकलेली पाहायला मिळते. परंतु काही वाईट बॉल आले, काही नो बॉल आले तर मॅच फिरेल सुद्धा. हा बॉल आणि हा चौकार, कडक फटका, एम्बिशियस स्ट्रोक, बेभान, धुंद फुंद बेधुंद चौकार. जबरदस्त खेळ. अजूनही काढायचे आहेत किती? 19. 4-19 बॉल बाहेर टाकलाय. 4-18. चला आणि या व्यासपीठावर आपले ज्येष्ठ सरकले काकांचं शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळतंय. अष्टगंधा या सोसायटीमध्ये राहणारे आपले रहिवासी, क्रिकेटला प्रेम देणारे व्यक्तिमत्व आणि आज ओमकारजी माने आणि शौर्य प्रतिष्ठान आयोजित या स्पर्धेवर त्यांचंही प्रेम दडले आणि त्यामुळे त्यांचा आपण विशेष सन्मान करणार आहोत. आम्ही हा सन्मान करण्यासाठी खुद्द या स्पर्धेचे शिल्पकार ओमकार दादांना मी विनंती करू की आपण आपल्या पवित्र शुभ हस्ते सरकले काकांचा आपण विशेष सन्मान करावा. कॅमेरामॅनला आम्ही विनंती करू की कॅमेरा आपण मुख्य कक्षाकडे थोडंसं फोकस करा. टाळ्यांचा प्रतिसाद पाहुण्यांसाठी होऊन जाऊ द्या. त्यांचा महत्वाचा वेळ त्यांनी या स्पर्धेला दिलाय. थँक्यू सो मच काकांचा आम्ही मनापासून आभार आणि कौतुक करू. जाऊ आपण मॅच कडे. कितीला किती? 4-17. बॉल अजून एक डॉट बॉल. 3-17. अमरदादा, कधी कधी असं असतं ना की रिझल्ट आपल्याला हवा असतो, म्हणजे शेवट जसा आपल्याला हवा असतो तसा होत नाही. मग आपण चर्चा करतो की शेवट बरोबर झाला नाही. कदाचित याला काउंटर मी करेन. मी असं म्हणेन की शेवट गोड होण्यासाठी सुरुवात चांगली होणं फार गरजेचं असतं आणि सुरुवात जर का चांगली झाली तर शेवट गोड होणार या शंकाच नाही. परंतु इथे सुरुवात थोडी डलमलीत झाली. पहिल्या काही षटकांमध्ये तितक्या धावा आलेल्या नाहीयेत. पहिल्या षटकामध्ये जरी 16 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये फक्त 4 धावा येताना आपण पाहिला, त्यामुळे धावांचा ओघ थांबला. तिसऱ्या षटकामध्ये 15 आल्या तरी सुद्धा शेवटच्या षटकामध्ये तब्बल 28 उरल्या. एक बॉल शिल्लक असणार. हा डॉट बॉल आहे. धावसंख्या आता मात्र जवळजवळ 17 काढायचे आहेत, त्यामुळे व्हेरी अनफॉर्च्युनेट फॉर बॅटिंग टीम. मानसरोवर या टीमकडे आपण जर का पाहिलं तर बॅटिंग लाईन चांगली होती, परंतु 68 धावांसमोर खऱ्या अर्थानं थोडासा आत्मविश्वास त्यांचा ढासळला आणि डोकं वर करू दिलं नाही फिल्डिंग टीमकडनं. चांगले एफर्ट्स आपल्याला पाहायला मिळाले. फिल्डिंग टीमकडनं गोलंदाजी चांगली झाली आणि एकंदरीतच चांगली कमिटमेंट. आम्ही अथर्वचं खरं तर विशेष करून त्याचं कॉन्ट्रीब्युशन चांगलं राहिलं, परंतु या मॅचमध्ये त्याला अपयश हे स्वीकारावं लागलं. पुढच्या मॅचेससाठी, पुढच्या सीझनसाठी आम्ही देऊ स्वप्नीलला, आम्ही देऊ अथर्वला खूप साऱ्या शुभेच्छा. बंटीला, अक्षयनं काल चांगला खेळ केला. अक्षय, तुलाही पुढच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. या संपूर्ण टीममध्ये बांधणी चांगली होती. श्रीकांत, सर्वांना आम्ही शुभेच्छा देऊ आणि हस्तांदोलन करून या स्पर्धेचं स्पिरिट ते मेंटेन करतील. दोन्ही टीमसाठी जोरदार टाळ्या आणि एका टीमला आपण देऊया शुभेच्छा आणि एका टीमला आपण त्यांचं अनाउन्समेंट करत असताना आपण करूया एका खेळाडूचं कौतुक, ज्यांना आम्ही इन्व्हाइट करू की